नमस्कार, मी आहे भावना. तुमचं सर्वांचं सुरसेस किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपल्या किचन मध्ये बघणार आहोत लहान मुलांची आवडीची आणि झटपट होणारी पोटॅटो बाईट्स. तर पोटॅटो बाईट्स साठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर चला मग वेळ न करता पटापट आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे मी 2 बटाटे आहे ते बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याचे साल पण काढून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण या बटाट्यांमध्ये आता आपण टाकणार आहोत हे कॉर्नफ्लॉवर. एक मोठा चमचा भरून आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हे चिली फ्लेक्स. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडा हा गरम मसाला आहे, अगदी थोडा टाकायचा आहे. तर हे ब्रेड आहेत, यांचे साईज आपल्याला हे साईड असतात ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा या ब्रेडचे मी 2 स्लाइस यांची साईड कट करून घेतलेले आहे. यामध्ये आता आपल्याला छोटे छोटे पीस करून यामध्ये टाकायचे आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याचा गोळा तयार आहे. आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. असं छान असा याचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण हे पोळपाट घेतलेलं आहे, त्यावर अगदी आपल्याला थोडंसं तरी आपल्याला पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यातून थोडासा असा गोळा घेऊन याला आपल्याला असा तर बघा आपल्याला असं हे लांब असं आकारामध्ये सर्व तयार करून घ्यायचं आहे. तर बघा असं राऊंड शेप मध्ये मी हे सर्व बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला छोट्या छोट्या पीस मध्ये याला आता कट करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला छोटे छोटेसे कट करून घ्यायचे आहे. चला तर मग आपले हे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला तर असे पीसेस कट झाल्याच्या नंतर आपल्याला हा काटा चमचा घ्यायचा आहे. ह्या चमच्याने आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचे आहे. हे बघा ह्या पद्धतीने असं सर्वांना असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला असं करून झालेलं आहे. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर तेल आपलं तापलेलं आहे. मी कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं तापायला, ते तापलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये हे टाकून घ्यायचे आहे पोटॅटो. तर सर्व पोटॅटो बाईट्स आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर मी सर्व असे गोल्डन ब्राऊन असे हे क्रिस्पी तळून घेतलेले आहे सर्व. तर आपले हे असे तळून झालेले आहे. तर बघा किती छान असे तळून झालेले आहे. तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा किती सुंदर असे झालेले आहे. पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हे आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला अशा सुंदर छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.